धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाइड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। नमस्कार। आजच्या ठळक बातम्या। सुलवाडे जामफळ धरणाचे बंदकाम तातडीने सुरू करा। क्रांतिकारी शेतकरी संघटनेची मागणी। क्रांतिकारी शेतकरी संघटना यांच्या वतीने सुलवाडे जामफळ उपसा जल सिंचन योजनेचे बंद असलेले काम तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवेदन देण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की या योजनेमुळे शिंदखेडा तालुक्यातील सुमारे 45 गावांना मोठा लाभ होणार असून 128 किलोमीटर लांबीच्या भूमिगत पाईपलाईनद्वारे शेतीसाठी पाणीपुरवठा होणार आहे। सुमारे 10,000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून अनेक गावातील पिण्याचा पाण्याचा प्रश्नही मार्गी लागणार आहे। तरी देखील गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून काम बंद असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। प्रकल्पाचे उर्वरित 75 ते 80% काम तातडीने पूर्ण करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। निवेदन देतेवेळी ईश्वर पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, अनिल पाटील, पिंजू पाटील आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। ईश्वर पाटील, क्रांतिकारी शेतकरी संघटना। आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आमचे सुलवाडे जामफळ धरणाचं काम जे 1 ते 1.5 वर्षापासून बंद आहे ते सुरू करण्यासाठी आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार, खासदार आणि याच्यात एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो की आमचे जोपर्यंत 10 वर्षाचे खासदार होते सुभाषदादा भामरे तोपर्यंत धरणाचं काम जोरात सुरू होते। खासदार पराभूत झाल्यानंतर आज ते खासदार पराभूत झाल्यामुळे धरणाचं काम बंद आहे। 70 ते 80% धरणाचं काम झालेलं आहे। गाव पातळीवर पाईपलाईनचं कामं जोरात सुरू आहेत, पण धरणात पाणी नाही। फक्त 20% कामासाठी प्रशासनाने व शासनाने या अधिवेशनामध्ये आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न होतं की आम्ही सुलवाडे जामफळ धरणाच्या शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करू बुवा, ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या इथले राज्यकर्ते आज सत्तेवर असणारे आपले देवाभाऊ माननीय श्री मुख्यमंत्री साहेब, तुम्ही आमच्या धुळे जिल्ह्यावर लक्ष द्यावे आणि आमचं शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करावे। येत्या जून महिन्याअखेर पर्यंत आमच्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचायला पाहिजे। धरणात पाणी नसल्यामुळे योजना बंद आहे। त्याच्यावर आम्ही क्रांतिकारी शेतकरी संघाच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो, निवेदन दिलं आहे की आपले लोकप्रतिनिधी अधिवेशनात आमचा मुद्दा उपस्थित करून शासनाने आणि लोकप्रतिनिधींनी विनंती करतो की आपण हे काम सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे। वंदे मातरम। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।